पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहात इराणने हॉर्म्यूज समुद्रधुनीबाबत घेतलेला मोठा निर्णय, जहाजांवर लावला जाणारा टोल, काही देशांवर येणारी बंदी आणि याचा थेट परिणाम तुमच्या पेट्रोल डिझेलच्या दरावर कसा होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनल मध्ये। मित्रांनो, चॅनल सध्या खूप इनिशियल स्टेजवर आहे। तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे, तर सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा। चला तर सुरुवात करूया। तेहरानमधून समोर आलेली ही बातमी सध्या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारून आता जवळपास 1 महिना झाला आहे। या काळात इराणनेही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं चित्र दिसत आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या हॉर्म्यूज समुद्रधुनीतील जल वाहतूक बंद केली आहे आणि याचा थेट परिणाम जगभरातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावर झाला आहे। आता याच पार्श्वभूमीवर इराणने आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे। तर तो निर्णय कोणता आहे ते जाणून घेऊया। पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आता जगातील अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गापैकी एक असलेल्या हॉर्म्यूज समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल म्हणजेच प्रवेश शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे। या खळबळजनक प्रस्तावाला इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने प्राथमिक मंजुरी दिली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार या नव्या धोरणानुसार या मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय जहाजाला इराणला शुल्क द्यावं लागणार आहे। इथे एक मोठी अट ठेवण्यात आली आहे। हे शुल्क डॉलर किंवा इतर कोणत्याही चलनात स्वीकारलं जाणार नाही, ते फक्त इराणच्या रियाल मध्येच द्यावं लागेल। यामागे इराणचा उद्देश स्पष्ट आहे, आपल्या चलनाचा वापर वाढवणं आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांना उत्तर देणं। पण मित्रांनो, या प्रस्तावात फक्त टोलच नाही तर एक मोठी राजकीय आक्रमकताही दिसून येत आहे। या प्रस्तावानुसार अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांना या मार्गावरून पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे। इतकंच नाही, ज्या देशांनी इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत त्या देशांच्या जहाजांनाही अडवलं जाऊ शकतं। यामुळे जागतिक समुद्री व्यापारात मोठी खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि काही देशांना त्यांच्या निर्बंधाबाबत पुन्हा विचार करावा लागू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा जगावर नेमका काय परिणाम होणार? मित्रांनो, हॉर्म्यूज समुद्रधुनी ही जगातील एक तेल व्यापाराची लाईफलाईन मानली जाते। जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारापैकी जवळपास 20 ते 30% तेल याच मार्गातून जातं। म्हणजेच या एकाच मार्गावर संपूर्ण जगाचा मोठा इंधन पुरवठा अवलंबून आहे। आता जर इराणने इथे टोल लागू केला किंवा काही जहाजांना अडवायला सुरुवात केली तर कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढू शकतात। याचा थेट परिणाम कुठे होईल ते बघूया। पेट्रोल डिझेलच्या दरांवर, महागाईवर आणि भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर, कारण भारतासारखे देश मोठ्या प्रमाणात तेल आयात करतात आणि त्यातील बराचसा पुरवठा याच मार्गातून येतो। आता शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा प्रस्ताव सध्या फक्त इराणच्या संसदीय समितीने मंजूर केला, अजून तो अंतिम कायदा झालेला नाही। त्यासाठी इराणच्या संसदेत म्हणजेच मजलिसमध्ये पूर्ण मंजुरी आणि इतर घटनात्मक प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे। पण जरी हा प्रस्ताव अजून पूर्ण लागू झाला नसला तरीही त्यांच्या चर्चेमुळे जागतिक राजकारणात तणाव वाढला आहे आणि व्यापारी वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? इराणचा हा निर्णय योग्य आहे का? आणि जर हा निर्णय लागू झाला तर त्याचा आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो? तुमचं मत नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या, सोप्या आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी माझी बातमी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।